गुड मॉर्निंग गणा सोमा अण्णा लय रात्री गप्पा मारलेल्या दिसतात इथे. उठा. अरे आमच्यात तेवढा बाई अरे कामाचा जलमलाय आमचा. अरे कस लगा शिकलं की बिर बोलाय आमचं. अरे बा सगळ्या गावाची जत्रा आणि तुझी कुठं शाळा कळालं का तुला? शाळा असू शकते का? देस पप्पा गावाची जत्रा शाळेतली पोरांचं काय? ओ देस पप्पा लोक पाण्याचं पाईप टाकीत लावते तुम्ही कुठं लावलाय? कुठला त्यो वरचा पाईप कुठं लावलाय? टाकीत बाहेर पाणी मोटरचं मग नाही आल्यावर काय करायचं? टाकी सगळी संपली मोटर चालू करून लाईट गेली मग काय करायचं? बाहेर पाणी कुठं? त्या खाड्यात नाही त्या खाड्यात. अगं ती टाकी भरली टाकी भरल्या मग ती पाईप परत नंतर काढून ठेवायचं ना. वर नाही आल्यावर मी काय करायचं? नव्हतंच ना मी तिथं. आता काढून ठेव ना, तुला दिसलाय ना. काय करावं ह्या नवऱ्याचं तेच कळत नाही. ज्याला दिसेल त्याने काम करायचं. चला तुम्हाला आमची जादू वस्ती दाखवते. आता तुम्ही म्हणता कशाला खवाय ती सकाळच्या पारी? ही बघा काय केलंय आणि ते टोटानं केलंय पोरांच्या तोंडावर नाही बाई अंगावर बसायचं सगळं पाणी. आता तात्याचं काय खरंय? तात्या कवा मोटर चालू करतात? मोटर जर चालू केली तर ही पोरं लवकर होते जरा. पायपातनं रगा येते की मनी आपली बसन दूध. इथं आमची मोना राहती. वैभव सर कुठे गेले का आंघोळीला? अरे तू वर आला परत. इकडं तुम्हाला सांगते आमचं हिथं असं सुंदर असं घर, सुंदर असं इथं मसाल्याचं बांधकाम, इथं पाण्याची टाकी आणि सुंदर अशी इथं झाडं आणि झाडांना आमच्या फुलं यायला लागल्यात मैत्रिणींनो. कागदी फुल तर नुसतं काय करून काय नको करू. आणि त्यात मध्ये अशी सुंदर दाजींची गाडी. आपण म्हणतो नवर रदाळा असते तर घर निर्माण होया येत नाही. ती गाड्याचं कवपरं कशी पुसून काढते ती. अंगात सगळी कला असती पण ती कसं फत्ताई करती बायको. बायकोला काम काय असतं? बायको आपण म्हणतो त्यांना घर साफ स्वच्छ ठेवता येत नाही. गाडी एवढी स्वच्छ ठेवते तर घर अजून आणल्यापासून तिला मी एकदा बी कापड लावलं नाही तरी बी मळली नाही. तसं नाही पण कसं आहे. बरं आपण म्हणतो त्यांना कापड धुया येत नाहीत मग गाडीची कापड कोण धुत? हा तीच धुते ती. चला असं नाही बोलायचं. कसं बोलायचं मग? स्वच्छ बोलायचं. अहो मी खरं तीच बोलते. मी काय खोटं बोलते का? चला आता मस्त सुंदर. होय पप्पा आला आरू दूध घ्या सकाळच्या पारी. हे आमच्या कणगी इथं ही 2 पिठाचं डबं काढलेलं इथं. आणि इथं माझी जुनी सुटकेस माझ्या लग्नात दिलेली बापूंनी. ही भांडी इथं एक नाही अर्ध नाही 3 कुकर माझ्याकडे. आता काय तुम्हाला सांगू. पहिले शिट्टी खराब झाली का नाही मला कळतच नाही शिट्टी बदलून आणायची. मी कुकरच बदलून घेऊन यायची. हो का कुकरच आणायची बदलून. ही भांडी कुठं ठेवता काय? ही माझ्या लग्नातला कुकर आहे. त्याला आता किती वर्ष झाली बघा. आणि ही परत नाट्याला येतं 3 आहेत. 1 2 3 येते ना कशाला बी उपयोगी म्हणलं परत. हे ट्रॉली आहे त्या. हे त्यांच्याकडून माप बीप चुकलं ना किचन ट्रॉलीचं की मग पर्याय नाही. काय होत आहे? आणि हे खूप उंच आहे पाठीमागनं असं खड्डा या. इतका खड्डा होता ना तितकी वगळ भरून घेतली. आम्हाला बांधकाम करायला जागा नव्हती ना त्याच्यामुळं. आणि पाठीमागं इकडं आमची शेती मैत्रिणींनो. इथं एक 3 एकर आहे. म्हणजे एका जागेवर 2.5 एकर आहे. इथं परत अर्धा एकर आहे. आणि इकडं 2-4 एकर आहे. म्हणजे आमची मळ्यात जास्त शेती आहे त्याच्यामुळं आम्ही इकडं इथंच राहिलोय. इथं पाण्याचं ह्याचं काही टेन्शन नाही. तिकडं रानात जायचं ते मला म्हणत होतं चल पण म्हणलं तिकडं काय करतं जाऊन. इकडं बघितल्यावर जरा शेती तरी दिसते ना अशी. मी पण अजून पारुशीच आहे. जरा वाईस काम उरकून घेतलं
आणि मग पोरांना उठवायला वरती आली. म्हणलं तात्यांनी मोटर चालू केली तर मग पाणी जाईन ना सगळं रगातनी, मग ते सगळं परत धुवावं लागते ना, त्याच्यामुळं इथं छान वाटतं, मस्त वाटतं. मग रानात अशी झाडं वगैरे एवढे नाहीत ना, मग तिथं करमत नाही ना. म्हणजे फॉरेस्ट इकडं पुढं फॉरेस्ट आहे, पण इकडं पाठीमागं बघा किती हिरवं सुंदर आहे असं. आणि मस्त वाटतं एकांतात शांत ठिकाणी, नाही का. माणसाला मनशांती पण पाहिजेत ना जीवाला. समजा चहाचा कप घेतला हातात आणि आपण जर खिडकीत चहा पेत बसलो तर असं हे सगळं बघितल्यावरती मस्त वाटतं. मला इथंच करमतं, त्यामुळं मग मी इथंच आपले राहते. चला, पोरांना उठल्यात इथे आता पोरं कपड्याच्या घड्या वगैरे घालायला होते त्यांना. आणि इकडे सगळी घरं येतं. ही आमची जादा वस्ती पण मोठी, पण ते झाडांमुळं असं तुम्हाला मी पुढच्या कॅमेऱ्याने दाखवते. पण हे झाडांमुळं काय होतं, घरं दिसत नाहीत, फक्त ह्या बंगल्यांच्या वरच्या टोप्या दिसतात आहेत, कोणाच्या पाण्याच्या टाक्या, कोणाच्या बंगल्याचं ह्या काही असं दिसतंय का. सगळ्यांची अशी झाडं आहेत दारातनी जास्त. आणि इथं डॉग ट्रेनिंग आहे ना, त्याचं काम चालू आहे. आमची केळीची बाग इथं. इकडे शेवगा आलाय परत नाही उगून. इथं हादग्याचं झाड लावलं होतं, अजून लावलं ते इथं हादग्याची झाडं, पण आता ती कोंबड्या गायट होईन आता इथं. येजू भाऊ आला. ही डबं गहू बिहू वतायला पण काय होतं, त्या गोणीतच गहू चांगलं राहतात. असं जर हाताने हाताळलं ना डब्यात ह्यातनी गहू, त्याला सोंडी लागतात. त्याच्यापेक्षा असं वाटतं तीच बरं आहे आपलं गोण्याच. डबडीन टबडीन काहीच नाही. काय म्हणताय, काय म्हणताय सांगा तरी तुम्ही. काय नाही चेक करायचं, पिणार आहे का? पेणार आहे की तू पेचाय करत. पपई पण पिकली हो तिथं. आमच्या दोघाला करताय ना चहा? नाही नाही, मग सगळ्यांना मग गुणावर आहेत ना. आकेल्या दुधाचं करू नको पोरं नाही येतात खाली, राहू दे. कुठं चाललं दाजी? व्यायाम करून आलो मी, तरी तुझं उठाना. आईला उठली की का आता किती पहाटेचे 5 वाजले. बादली भरली की आता लगेच आंघोळ करते, कामाला लागते. ओ माळी काका, चला कळकळे कळकळे. खुळखुळा कितीला दिला? तर ही आहे मैत्रिणींनो, कसला घेवडा? पांढरा घेवडा. पांढरा नाही, लाल का घेवडा आहे. लाल का नाही, पांढरा घेऊ. तिथं लाल दिसतोय का? आतमध्ये लाल आहे, हा वरून पांढरा आतून लाल. तर दाजींनी हे घेवड्याच्या शेंगा आहेत ना, वाळलेल्या सगळ्या तोडून आणल्या, वाल्या आणल्या. आम्ही खाऊन खाऊन दमलो, तरी वाळून गेल्या. आणि इथं छान अशी मस्त कणिक मळली. एकच माशी कुठून आली काय माहिती, तिचा जापना केला नेऊन. कणिक मळली, इथलं सगळं आवरलं, मस्त अशी भांडी घासली स्वच्छ अशी. परत ना ती कढईन ती घासाय अजून ठेवली. बटाटा लिकीला म्हणलं तू बटाटा कर सराय. बरं मी काय म्हणते ते ना, मग काय एक मिनिट चला, गोटम दादा बसलाय तिकडं. प्रत्येक जण आपापल्या नादात आहे. काय म्हणतोय दादा? कोणाला कोणाला फोन लावला? हा लाव. आता जेवण करन लगेच. कुठला निघाय 4 वाजता त्याला जायला. गोटम असा व्हिडिओ काढतो, त्यामुळे त्याचा व्हिडिओ पाळतात. आम्ही समोर कॅमेरा धरतो. आणि ते तू काल कसं आमचा सगळा प्लॅन दाखवला, तसं मला दाखवायची येत नाही. अरे मी दावत नाही. उद्या आपला मागे तू वेब सिरीजच्या चॅनलवर किती वाजता? टाकीन उद्या बघू कवाशी. 8 वाजता टाक 8ला. येईन लवकर नाही. बरं उद्या येऊन जाईल. ते तुला व्हिडिओ काढता येतं, तसं आम्हाला धरताच येत नाही. अरे तू कसं धरतो? काय धरायचं आता, हे का हे असं, परत हे असं लयच क्लोज असेल तर हे असं, इथं डायरेक्ट असं जर दावायचं असेल तर असं. लक्षात आलं? असं आता ही परस आहे, असं 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 आलं लक्षात? असं ठीक आहे, हे असं
कळलं हा तू छान काढतो असं ती कॅमेरा असं लांबक्या हाताने अंदाज आला पाहिजे लांब की कुठं जवळ धरलाय हा दिसतोय क्लिअर हा हा गुरुजीचा तरी दिसतोय क्लिअर हा हा स्पष्ट दिसतोय का हा हो लय भारी दिसतोय असं आमच्या व्हिडिओ मध्ये मग दिसतोय कसला तरी म्हणजे मी काढताना कसला तरी दिसतोय तसं नसतं हे असं दावायचं असतं सगळं एवढा मोठा फोन असं क्लिअर सगळं कुठं काय चाललंय हे असं बंगला इकडे ही खोली इकडे दोन्ही नाताले झोपले अरे अन्य कर की आंघोळ थांबाई मला करून दे मला सकाळ धंदा जमून येणार मी लगेच करते 5 मिनिटात तुझ्या कांबरट्यात लातच घालाय आली कर का नाही हा चल आता लागली ना सुट्टी आयो पेपर व्हायचे अजून आणि गण्या गुटगुटीत पाहत आ आ काय सुरू आहे ना? कशाला काय झालं आता ती 1900 रुपयाची ऑर्डर आहे बारामतीतली आणि बापाला म्हणती तुम्ही गाडी द्या मला आणि बापाला म्हणते गॅस पुरतं पैसे झालं आपल्याला म्हणजे ऑर्डर टाकाय जायचं ते ती आणि 1900 रुपये ह्यांनाच घ्यायचे ते. हल्लं हे नाही मग परवडत नाही तुला मिळतात ना पुढचं नाही नाही पैसे देतील तुला मला नको आहे धंद्यावर परिणाम माझ्या होईल. मला 100 मिळायचं अरे काय नका तुम्ही मला 100 मिळायचं बघ किती छान व्हिडिओ लागला मामाने बघ हां सांगा टिश्यू पेपर येतात त्याची गडी घातली बरं आता काय करायचं पण नेमकं त्याचं हे डोळ्याला बांधायचं बरं डोळं बांधून काय करणार डोळे बांधायचे नाही नाही डोळं बांधल्यावर काय करणार डोळे ऐका किती काय म्हणतेस ते. ओळखायला देणार आपण बरं कलर ओळखायला कलर ओळखायला देणार बघा ते डोळं बांधते टिश्यू पेपर लावल्यामुळे दिसणार नाही काय डोळे दाखवतात ना आता पुढचं दिसतंय काय नाही ना बघ नाही डोळं मोठं करून बघायचं ना इकडे कशाला एवढंच आहे बघ आता पूर्ण पॅक झाले पूर्ण पॅक झालं हे डोळं बांधलं तरी कलर ओळखू येणार कलर ओळखायला कलर पैसे हा नाही थांबा थांबा हा बाळा झालं का पॅक झालं का आता दिसत नाही ना काय नाही दिसत आता काय आता काय ओळखायचंय काय बी द्या काय बी द्या बरं बरं हा दे देऊ का स्मेल करा हां कुठला कलर आहे कलर का हां व्हाईट आणि पिंक पिंक अरे वा वा छान छान टाळ्या वाजवा बघा डोळं बांधून काय करतोय ती कलर ओळखते ओळखतोय आता आता काय आहे ते गोळ्यांचे डबे कलर लाल लाल कलर आणि टॉपनाचा कसला कलर आहे कसला आहे पांढरा बर ते दिसत नाही थोडस आता काय द्यायचं अजून ते हा वरची दे अजून एक हा हा दे काळा आणि पांढरा टॉपनाला कसला कलर पांढरा टॉपनाला पांढरा टोपणात बाटली कसली सांगा आधी हां ते नाही दिसत पण बाटली बरं कलर ओके सांग फक्त कलर काळा ओके तेवढं ओळखलं तरी सोपं आहे दिस ना बंडोळ पण आता ख्याचं सांग काय आहे पैसे पप्पा हाय पण हां कलर कसला आहे स्मेल करायचा आधीपासून नोटीस केल्यावर येईल लक्षात येईल. स्मेल कर दाखवून लावलं पिंक अरे वा छान 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 टाळ्या अजून काय ते नोट नोट जावा नाही तर काहीतरी त्याचा कलर कसला आहे हिरवा अरे वा 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 बरोबर काय हिरवा हां अजून काय द्या बरं काय द्यायचे बॉल आहे कसला आहे कलर पिंक अरे वा वा कलर हिरवा आणि काळा बरं त्याला एवढं कलर मधला अजून आणणार हे माहित नाही नाही
आता नोट कुठे कितीची आहे ती? 20 रुपयाची. अरे वा वा. नंबर सांग बरं आता त्याच्यावाला. 65 73 18. बघू. 65 73 18 बरोबर. आता किती किती वेळात शिकला तू ती? 3.5 तास. किती तासात? 3.5 तास. 3.5 तासात शिकला एवढा? बर बर. आता काय करतोय तू? आणि काकी आणि ती वैभवची आजी. अजून कोण आहे? ती मोबाईल मध्ये का? फोटो काढला. आणि राजमन. होय हो. बघ आहे का दावा? हा बरं बरं फोटो काढलेला आता. हा हा म्हणजे फोटोत काढलं तरी ते कळतंय. हा आता ओळखी हो. दुसरा फोटो कोणाचा आहे सांग बरं आता. कोणाचा आहे? वैभवचा. कसला शर्ट घातलाय त्याने? बघा मग इथंच शेवा लागतोय लगेच. डोळा झाकून बघा काय किती दिसतंय का. परीक्षा घेऊ आपण. मम्मीला नोटा द्या मोजा नाव नंबर सांग. आपण किती वर्ष झालं पैसे बघतोय त्याच्यावर आपल्याला आपण सांगायचं. हा तुम्हाला काय दिसतंय? दिसतंय का? खरोखर दिसत नाही ना? नाही. लबाड बोल नका. दिसतंय का? हा दरी काय? हे कुठलं गेलं? कुठल्या कलरची डबी आहे बघा बघा खरोखर. हा बा कसला कलर आहे? अरे सांग की अंदाज तरी सांग काय. सांगायचं. अरे सांग की पण बस घेऊन. अरे सांग की काहीतरी सांगते ना. पण चुकीचं काय लबाड काय सांगते नाही. दर कुठले आहे टोपण कसले आहे त्याचं सांग की का कुठला आहे? आपल्या डब्या कुठल्या आहेत लय? नाही पण डबे कसले असले तरी अंदाजे सांगून काय करू? कार कलर तर सांग ना डबीचा. अंदाज पंचे. नाही म्हणजे सांगता येत नाही. आणि शिकल्या कुठं गेलं पोरग? हो का ही काय नाव तुझं सांग बाळा. तन्मय पूर्ण नाव सांग. थांबा थांबा ए थांबा नाव सांग. बघा तन्मयने काय केलं सगळं आपल्याला सांगितलंय. हा कसं सांगितलं? हा किती किती वेळा शिकला तू? 3.5 तासात एवढं शिकला. बरं बरं ओके धन्यवाद.